नवरात्र उत्सवाच्या प्रारंभाच्या दिवशीच दुचाकीवरील युवकाचा रिक्षामधून पाठलाग करत श्रमिकनगर येथील दात्रक चौकात जीवघेणा हल्ला करणाऱ्या व चारचाकी वाहने व घरावर दगडफेक करणाऱ्या टवाळखोरांना सातपूर पोलिसांनी जेरबंद केले। गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर अतुल खरे युवकास या टोळक्याने सिनेस्टाईल मारहाण करत जबर जखमी करत परिसरात दहशत पसरवली होती। दरम्यान या टोळक्यातील आरोपींना शोधण्याचे आवाहन सातपूर पोलिसांपुढे उभे ठाकले होते। गुन्हे शोध पथकाचे सागर गुंजाळ यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सापळा रचत या टोळक्यातील संशयितांना बेड्या ठोकण्यात आल्या। मागील भांडणाच्या कुरापतीतून हा वाद झाल्याचे अटक करण्यात आलेल्या आरोपींनी सांगितले। शनिवारी दिनांक 5 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता टवाळखोरांची ओळख परेड करत श्रमिकनगर, हिंदी शाळा, दात्रक चौक, सातमावली चौक, खंडेराव महाराज चौक या भागातून धिंड काढण्यात आली। यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। भर चौकात लाठ्या काठ्या कोयते घेऊन मारहाण करणाऱ्या या 9 टवाळखोरांच्या मुसक्या आवळण्यात 48 तासात सातपूर पोलिसांना यश आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले। तसेच ज्या परिसरात युवकाला गंभीर मारहाण करत जीवघेणा हल्ला केला होता त्याच परिसरातून या टवाळखोरांची धिंड काढल्याने परिसरातील नागरिकांमध्ये पोलिसांविषयी समाधानाचे वातावरण दिसून आले। सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल नळकांडे, दीपक खरपडे, सागर गुंजाळ, भूषण शेजवळ, अनिल आहेर आदींनी या टवाळखोरांच्या मुसक्या आवळण्याची कामगिरी बजावली। नाशिक लोकशाही न्यूजसाठी रमेश खरात, सातपूर।